अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरून 2 गटात संघर्ष पाहायला मिळत आहे। ग्रामसभेमध्ये गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व इतर सर्व विभागाच्या रीतसर परवानगी घेण्यात आली। मात्र त्यानंतर काही गावातील काही लोकांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध करून काम बंद केले। तसेच काही लोकांनी शिवीगाळ केली। या आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मात्र त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नसल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। मात्र पोलीस अधीक्षकांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करून ही शासन आणि प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा पांढरी खानापूर गावातील वाद चिघळल्यामुळे पांढरी खानापूर प्रशासनाने संचारबंदी लावली। अनुसूचित जातीवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकायचा आरोप केला। त्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांनी अमरावतीच्या दिशेने रवाना हो। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात पाय टाकणार नाही असे अनुसूचित जातीच्या लोकांनी म्हटले। खानापूर या गावामध्ये 2020 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी 2020 पासून ठराव पास होत आहेत, परंतु या गावातील मनुवादी लोक हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गेटसाठी विरोध करत आहे आणि त्यांच्यावर आम्हाला सामाजिक बहिष्कार टाकत आहे। बहिष्कार टाकून सुद्धा आमच्यावर खूप अन्याय होत आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची अनुमती देत नाही। आम्हाला दुकानात बंदी आहे, किराणा चक्कीवर कोणी येऊ देत नाही, कामावरून लोकांना काढून टाकण्यात आले। तसेच कोणतीही सूचना न देता आम्ही गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असता आमच्या गावामध्ये संचारबंदी लागू केली। संचारबंदी लागू करत असताना आमच्या गावात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही। गावामध्ये ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल आहे ते गावामध्ये खुलेआम फिरत आहे। पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना साथ देत आहे। पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन फिरत आहे आणि गावामध्ये संचारबंदी लागू असताना सुद्धा ग्रामसभेचे नियोजन केले आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।